नमस्कार. इंटिग्रेशन बाय पार्ट्सने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 dx. सो हा जो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट वगैरे सगळं कॉम्बिनेशन आहे त्याला आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये तिथे आणणार आहोत. त्यासाठी ABC हे अननोन कॉन्स्टंट घेणार आहोत, ते आपण सॉल्व करायचे आहेत आणि मग ते परत रिप्लेस करायचे आणि ते सगळे इंटिग्रेशन सॉल्व करायचे. सो आत्ता ह्या स्टेजला इंटिग्रेशन घेणं कठीण आहे, बिकॉज न्यूमरेटरमध्ये पण व्हेरिएबल आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये तर 3 कॉम्बिनेशन्स आहेत, म्हणजे 3 प्रॉडक्ट आहेत. तर इथे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट इंटिग्रेशन घेणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आपण इथे अर्थातच इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा कन्सेप्ट यूज करणार आहोत. सो आपण कन्सिडर करूया फंक्शन काय ते कन्सिडर करू, ते थोडं सिम्प्लिफाय करू आणि नंतर मग त्याचं इंटिग्रेशन घेऊ. सो हिअर आय इज इक्वल टू, असं लिहूया, आय इज इक्वल टू दिस इंटिग्रेशन. आता आपण आतलं जे फंक्शन आहे तेवढंच कन्सिडर करू. एक्स स्क्वेअर अपॉन दिस ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3. आता डायरेक्ट आपण ए अपॉन फर्स्ट ब्रॅकेट प्लस बी अपॉन सेकंड प्लस सी अपॉन थर्ड ब्रॅकेट, कारण तिन्ही सेपरेट ब्रॅकेट्स आहेत, ते एकदा बघायचं की ब्रॅकेट कसे आहेत. तर तिन्ही सेपरेट ब्रॅकेट्स आहेत. कुणाचा स्क्वेअर असेल तर कसं रिप्रेझेंट करायचं ते आपण बघितलं आधीच्या व्हिडिओ, किंवा जर क्वाड्रॅटिक फंक्शन इंटू लिनियर फंक्शन हा जर प्रॉडक्ट असेल तर कसं रिप्रेझेंट करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. सो आता हे दिसताना असं वाटते की हे लिनियर फंक्शन नाही, मग ह्याला लिनियर फंक्शन कसं ट्रीट करायचं. सो आपण आता इथे सबस्टिट्यूशन करणार, पण ती सबस्टिट्यूशन म्हणजे इंटिग्रेशनवाली सबस्टिट्यूशन नाही की डी एक्सचेंज होऊन मग ते dt होईल वगैरे. आपण असं कुठलं तरी इथे व्हेरिएबल घेणार आहोत, कारण एक्स स्क्वेअर असंच ठेवलं आणि एक्स स्क्वेअर इथले सगळे असंच ठेवले तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. ते सगळीकडे एक्स स्क्वेअर असं ते कॅरी करत राहावं लागेल. त्या एक्स स्क्वेअर ऐवजी जर सगळीकडे आपण दुसऱ्या एका व्हेरिएबलने रिप्लेस केलं, इथे इंटिग्रेशन आहे, हे आपण फक्त आतलं फंक्शन कन्सिडर करतोय, फंक्शन सिम्प्लिफाय करतोय फक्त. त्यामुळे ही इंटिग्रेशनची सबस्टिट्यूशन नाही, हे लक्षात ठेवा. फक्त आपण हे व्हेरिएबल आहे ते सिम्पल फॉर्मॅटमध्ये दिसेल असं फक्त आपण घेणार. तर सपोज एक्स स्क्वेअरच्या इथे आपण के म्हणतो, तर हे व्हेरिएबल एक्स स्क्वेअर ह्या व्हेरिएबलमधलं के फायनली डेरिव्हेटिव्ह काढताना के मध्ये ठेवणार नाही, आपण फायनली एक्स मध्येच ते आणणार आहोत. सो हे सपोज के असं म्हटलं, सो के एक्स स्क्वेअर इज इक्वल टू के असेल तर के अपॉन एक्स स्क्वेअरच्या इथे के प्लस 1 इंटू के मायनस 2 इंटू के प्लस 3. आता हे लिनियर फंक्शन सारखं वाटेल. सो इथे तुम्ही म्हणा की सपोज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू के, सपोज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू के असेल तर ही सबस्टिट्यूशन म्हणजे इंटिग्रेशनची नाही, एवढं नाही लक्षात ठेवा. आपण फक्त हे कन्सिडर करतोय फंक्शन. हे फंक्शन असंच्या असं घेऊन ABC लिहिलं तरी चालेल, फक्त ते म्हटलं तसं कॅरी करत बसायला लागेल ना एक्स स्क्वेअर, म्हणून आपण तिथे एक्स स्क्वेअरच्या इथे फक्त के घेतोय. आता हे लिनियर फंक्शन सारखंच आहे, लिनियरच आहे हे फंक्शन. आता याला आपण ABC या फॉर्मॅटमध्ये आणू शकतो. सो आपण केच्या मध्ये आधी सॉल्व्ह करून घेऊ, मग ते एक्स स्क्वेअर मध्ये ट्रान्सफर करू. देअरफॉर के अपॉन दिस के प्लस 1 इंटू के मायनस 2 इंटू के प्लस 3. या स्टेजला असा एखादा वेगळा व्हेरिएबल जर सगळीकडे सेम असेल ना तरच ते यूज करता येणार आहे. सपोज इथे एक्स प्लस 1 आणि इथे क्वाड्रॅटिक आहे, याचा अर्थ आहे की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू के घालून चालणार नाही, कारण एक लिनियर फंक्शन आणि क्वाड्रॅटिक म्हणजे ते वेगवेगळी फंक्शन्स आहेत. इथे काय फक्त सेमच आहे ते सगळीकडे, ते मग के म्हणा किंवा एक्स स्क्वेअर म्हणा, आपण काही त्याच्यात चेंज करत नाही. आता आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. म्हणजे काय करायला लागेल, 3 इथे दिसत आहेत, जेवढी प्रॉडक्टचे ब्रॅकेट आहेत तेवढी तुम्हाला कॉन्स्टंट ABC घ्यावे लागतात. सो इथे किती प्रॉडक्टचे ब्रॅकेट आहेत तर 3 आहेत ब्रॅकेट, म्हणजे आपल्याला 3 ABC हे सगळं घ्यावं लागेल. सो ए अपॉन फर्स्ट ब्रॅकेट के प्लस 1 प्लस बी अपॉन, सुरुवातीला ए प्लस बी प्लस सी असंच लिहायचे, मग ABच्या ज्या व्हॅल्यू येतील प्लस मायनस त्यानुसार मग ते काय प्लस आणि मायनस मध्ये साईन येते होईल ट्रान्स. सेकंड ब्रॅकेट के मायनस 2 प्लस सी अपॉन थर्ड ब्रॅकेट के प्लस 3. आता हे एकदा फिक्स केलं की ए अपॉन फर्स्ट बी अपॉन सेकंड सी अपॉन थर्ड, हे इथेच काय ते डिसाईड करून टाका की ए ला कुठलं ठेवायचं, बी ला कुठलं आहे. कारण एकदा तुम्ही हे फिक्स केलं की आपण असं म्हणतो की धिस फंक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज धिस. त्यामुळे जेव्हा ABCच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू तेव्हा केअरफुली एच्या डिनॉमिनेटरला कुठलं फंक्शन आहे बीच्या तेच यूज करायचं, ते नंतर इंटरचेंज नाही करायचं. सो आत्ताच तुम्ही डिसाईड करून घ्या ABCला कुठले डिनॉमिनेटर्स येतील आणि मग नंतर ABCच्या आपण व्हॅल्यूज तिथे फाइंड आउट करणार आहोत. त्या करण्याची आता मेथड कशी आहे,
तर इथे डिनॉमिनेटर कसा दिसतोय की ह्या तिघांचा प्रॉडक्ट आहे. इथे काय प्रत्येकाला एक सेपरेट डिनॉमिनेटर. सो आपण तो डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. त्यासाठी काय करायला लागेल की या k+1 k+2 ने ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल. k+3 k-2 ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायला. थोडक्यात डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी जी मेथड लागते अल्जेब्रातली ती इथे यूज करावी लागेल. सो दॅट इम्प्लाइज a ला मल्टिप्लाय करावं लागेल k-2 अँड k+3 प्लस एकदा डिनॉमिनेटर खाली सेम केला आपण किंवा न्यूमरेटरची ॲडिशन्स पॉसिबल आहे ना. एक टर्म एक स्टेप फक्त स्किप करतोय. सो b ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल दिस k+1 अँड दिस k+3 प्लस c ला मल्टिप्लाय करायला लागेल दिस ब्रॅकेट अँड दिस ब्रॅकेट. सो k+1 इंटू k-2. सगळे केअरफुली ब्रॅकेट नीट घेतले तर बघा ह्याला k-2 k+3 ह्याला k+1 अँड k+3 ह्याला k+1 अँड k-2 आणि डिनॉमिनेटर सेम झाला k+1 k-2 इंटू k+3 अँड लेफ्ट साइड काय आहे तर k अपॉन दिस k+1 इंटू k-2 k+3. म्हटलं तसं x² असं ठेवलं तरी चालेल. ते सोपं दिसायला म्हणून मी k म्हटले x² जागी k म्हटलंय फक्त व्हॅल्यू चेंज केली नाही. आता इथे बघितलं तर लेफ्ट साइड आणि राईट साइडचे डिनॉमिनेटर एकदम सेम आहेत त्यामुळे ते कॅन्सल झाले. आता फक्त लेफ्ट साइडचा न्यूमरेटर इज इक्वल टू राईट साइडचा न्यूमरेटर आहे. सो दॅट इम्प्लाइज काय काय राहिलं लेफ्ट साइडला राहिलं k इज इक्वल टू राईट साइडला a इंटू k-2 इंटू k+3 ब्रॅकेट ओपन करून ते सॉल्व करणं वगैरे काही करत बसू नका. ते करायची गरज नाही. ते सॉल्व करून नंतर कंपॅरिझन करून केलं तरी हरकत नाही. ती पण एक मेथड आहे. मेथड कुठली अप्लाय करा फायनली आन्सर ते करेक्ट आलं पाहिजे. त्यामुळे ह्या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट करून a ला मल्टिप्लाय करून मग k च्या इकडच्या x आणि x² टर्मला कम्पेअर करून अशा काही वेळेला ते सोपं असतं तेव्हा ते करायचं. इथे जे सोपी असेल ती मेथड तिथे अप्लाय करायची. सो आता हे ब्रॅकेट तसेच राहू देत. ह्याच ब्रॅकेट वरूनच आपण सिम्प्लिफाय करणार होतो एबीसीच्या व्हॅल्यूज. प्लस b इंटू दिस k+1 इंटू k+3 प्लस c इंटू दिस k+1 इंटू k-2. त्याला इक्वेशन नंबर देऊया. पण याच्यात आता आपण व्हॅल्यूज घालून एबीसीच्या व्हॅल्यूज काढणार. सो लक्षात आलं एबीसी व्हॅल्यू काढण्यासाठी कशा स्टेप्सने जायचं. सिंपल आहे. तो डिनॉमिनेटर सेम करायचा. दोन्ही डिनॉमिनेटर कॅन्सल होतात आणि मग तो न्यूमरेटर राहतो. आता म्हटलं तसं की हे ब्रॅकेट ओपन करायला जाऊच नका कारण इथे आपण डायरेक्ट एबीसीच्या व्हॅल्यूज काढू शकतो. कसं सांगते सपोज k ची व्हॅल्यू 2 अशी प्लेस केली तर इथे 0 होऊन जाईल. 2 - 2 0 आणि एनिथिंग इंटू 0 इज 0 त्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल. इथे k-2 2 - 2 0 होईल त्यामुळे c पण डिलीट होऊन जाईल. मग राहील काय रिमेन्स फक्त b आणि त्याच्या शेजारी काय आहे ते म्हणजे आणि इकडची जी काय व्हॅल्यू असेल ती. सो लेफ्ट साईडला एक व्हॅल्यू आणि इथे फक्त b प्रेझेंट राहील. मग तो थोडा सिम्प्लिफाय करायचा आणि b च्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू घालायची. अरे असं करून b ची व्हॅल्यू काढायची मग a ची काढायची मग c. आता प्रत्येकाची व्हॅल्यू काढण्यासाठी k काय घालायचं म्हणजे x किंवा k जे व्हेरिएबल असेल ते. सो ती k ची व्हॅल्यू काय घालायची हे आपण इथे ब्रॅकेट बघून ठरवायचं. सो सपोज आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची असेल तर a ची व्हॅल्यू काढायची नाही b आणि c 0 झाले पाहिजे. मग b आणि c 0 झालं पाहिजे नाही k-2 आणि k+3 0 होऊन नाही चालणार. k+1 हा ब्रॅकेट 0 झाला पाहिजे आणि हा k+1 ब्रॅकेट 0 झाला. सो इक्वेशन 1 मध्ये पुट k इज इक्वल टू 1. आता हे सगळ्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्येच घालणार होते. मग डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. फॉर k इज इक्वल टू -1 घालायला लागेल तरच ते 0 होणार. k इज इक्वल टू -1 घातलं की हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट 0 होऊन जाईल. सो लेफ्ट साइड that will imply left side becomes -1. k ची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू a इंटू k इज -1 सो -1 - 2 इंटू -1 प्लस 3. फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे आपण सगळे व्हॅल्यूज लिहूया इथे. प्लस b इंटू -1 प्लस 1 सो b इंटू 0 आणि मग ते सगळं निघून जाईल इंटू -1 प्लस 3 प्लस c इंटू -1 प्लस 1 हे पण 0 होईल
अँड -1 -2 बाकी काही व्हॅल्यूज असतो, एक ब्रॅकेट 0 झाला की 0 झालं सर. सो दॅट इम्प्लाइज -1 इज इक्वल टू, आता हे सिम्प्लिफाय करूया, -1 -2 मीन्स -3 झालं अँड -1 + 3 म्हणजे +2 झालं, 3 × 6 आणि -6a. सगळे आता हे सगळे आता सगळ्या प्रॉडक्ट वगैरे करा आणि काय व्हॅल्यू येते बघा. ही -3 ही +2 2 × -3 -6 × a प्लस अजून काही व्हॅल्यूज राहिल्यात का बघूया. हा ब्रॅकेट 0 झाला सो ही सगळी टर्म 0 झाली, हा ब्रॅकेट 0 झाला सो ही टर्म 0 झाली, +0 +0 दॅट इम्प्लाइज -1 इज इक्वल टू -6a. सिंपल आहे, तर मायनस मायनस गेलं, देअरफॉर a इज इक्वल टू मायनस मायनस प्लस झाला सो 1/6, याला इक्वेशन 2 म्हणेल. तर या सगळ्या ABCच्या व्हॅल्यूज आपण नंतर परत रिप्लेस करणार. सो a इज इक्वल टू 1/6. जशी a मिळाली तसंच आपल्याला b आणि c पण काढता येणार आहे. आता b जर आपल्याला हवा असेल, व्हॅल्यू काढायची असेल, तर a व्हॅनिश व्हायला पाहिजे आणि c व्हॅनिश व्हायला पाहिजे. a आणि c मध्ये काय कॉमन दिसतंय, तर k - 2 दिसतंय कॉमन. हे व्हॅनिश होण्यासाठी k ची व्हॅल्यू 2 लागणार आहे, तर ती व्हॅल्यू 2 कन्सिडर करूया. सो ॲट k इज इक्वल टू 2 दॅट इम्प्लाइज लेफ्ट साइड विल बी 2 इज इक्वल टू, आता आपण डायरेक्ट लिहूया, a व्हॅनिश झालं बिकॉज 0 ना, एक जरी ब्रॅकेट इथे 0चा आला तरी सगळी टर्म 0 होणार आहे. 0 प्लस b आणि काय काय राहिलं बघूया, b × 2 + 1 × 2 + 3 प्लस c × 0, त्यामुळे हे पण 0 झालं. सो दॅट इम्प्लाइज 2 इज इक्वल टू काय काय राहिलं, 3 + 5 मीन्स 15b. दॅट इम्प्लाइज b इज इक्वल टू 2/15 + 2/15, इक्वेशन 3. सो b ची व्हॅल्यू आपण काढली 2/15. तो सिंपल आहे ना, हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सुरुवातीला असं वाटतं की इंटिग्रेशन बाय पार्ट्स खूप कॉम्प्लिकेटेड कठीण असेल, कारण हे अशा टाईपचं फंक्शन असतं. पण जेव्हा तुम्ही ABCच्या फॉर्ममध्ये नेता आणि ABCच्या व्हॅल्यूज काढणं तसं सिंपल आहे, तुम्ही बघितलं तर अल्जेब्रा आहे नुसतं. सो b इज इक्वल टू 2/15. आता c ची व्हॅल्यू काढायची, मग कुठली k ची व्हॅल्यू घ्यायची हे ठरवायचं. c ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे दोन्ही ब्रॅकेट प्रेझेंट राहिले पाहिजेत, म्हणजे कुठला गेला पाहिजे, k + 3 हा व्हॅनिश झाला पाहिजे, इथे पण आहे इथे पण. ते तसं होणारच आहे, उरलेले 2 व्हॅनिश होतील आणि एकच फक्त राहील. आता या व्हॅल्यूज लक्षात ठेवा आणि आता आपण c ची व्हॅल्यू काढू. a इज इक्वल टू 1/6 आली, b इज इक्वल टू 2/15 आली. आता आपण c ची व्हॅल्यू काढू. सो k इज इक्वल टू -3 घालायला लागेल. ॲट k इज इक्वल टू -3 लेफ्ट साइड इज -3 इज इक्वल टू, आपण c ची व्हॅल्यू काढतो, अर्थातच हे -3 + 3 0 होणार आहे, प्लस हे -3 + 3 ब्रॅकेट इथे पण हे पण 0 होईल, प्लस c × -3 + 1 × -3 -2. So that implies -3 is equal to c into काय काय राहिलं, this is -3 + 1 means -2 and -3 -2 means -5. So हे मायनस मायनस प्लस झालं, हे मायनस तसंच राहिलं, दॅट इम्प्लाइज -3 इज इक्वल टू 10c. दॅट इम्प्लाइज c इज इक्वल टू -3/10. सो c ची व्हॅल्यू मिळाली -3/10. आता a b c ह्या सगळ्या व्हॅल्यूज एकदा मिळाल्या की ते आपण फर्स्ट जे कन्सिडर केलं तर k च्या फॉर्मॅटमधलं इक्वेशन त्याच्यात सगळ्यात घालूया आणि मग नंतर हे x² मध्ये लिहू, कारण आपली ही काही इंटिग्रेशनची सबस्टिट्यूशन नाही, फक्त सिंपल दिसावं म्हणून आपण x² च्या जागी k घातलं. सो पुढे आता आपण काय करणार आहोत ते कन्सिडर करूया. काय काय केलं होतं आपण ते k + k + 1 × k - 2 × k + 3 इज इक्वल टू. आता मात्र केअरफुली घ्या, कारण म्हटलं तसं इक्वेशन मध्ये a ला डिनॉमिनेटर b ला डिनॉमिनेटर काय दिला होता तोच लागणार आहे, उलटा सुलटा करून चालणार नाही. कारण आता ABCच्या व्हॅल्यूज काढल्या. सो ABCच्या व्हॅल्यूज काय, a ची व्हॅल्यू 1/6 अपॉन डिनॉमिनेटर काय होता k + 1 प्लस b ची व्हॅल्यू आहे 2/15 अपॉन डिनॉमिनेटर होता k - 2. आता मायनस इथे असली ते, कारण याची व्हॅल्यू मायनस आली, -3/10 अपॉन डिनॉमिनेटर इज k + 3. आता k ठेवायचं नाही, कारण आता आपण फायनल इंटिग्रेशन काढणार आहोत. सो आपण याचं सगळं आता पुन्हा x² मध्ये आणू. देअरफॉर k मीन्स x² अपॉन
एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 1/6. आता हे 1/6 इथे घेतले तरी चालेल, कारण हा a अपॉन b अपॉन c आहे ना, सो a अपॉन b c असं लिहिता येईल. सो 1/6 इंटू k प्लस 1 नाही घ्यायचं आता, एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स मध्ये आणायचे कारण आता आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे, प्लस 2/15 इथे खाली घेऊया इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 मायनस 3/10 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3. सो आपण हे फंक्शन या ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये रिप्लेस केलेलं आहे, म्हणून म्हटलं की हे जे डिनॉमिनेटर आधी जे तुम्ही कन्सिडर केले ते आता ते एबीसीला असे उलटे सुलटे लिहून पुढच्या स्टेजला चालणार नाही, कारण त्यावरून आपण ती व्हॅल्यू काढली होती एबीसीची, ते कन्सिडर करू. त्यामुळे ते केअरफुली तेच डिनॉमिनेटर ठेवलेत ना, चेक कर. सो आपल्याला हे फंक्शन रिप्लेस करता आलं पाहिजे दिस फंक्शन. आता आपण ह्या स्टेजला म्हणणार आहोत इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी विल गेट, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी विल गेट इंटिग्रेशन ऑफ दिस dx इंटू इंटिग्रेशन ऑफ दिस इंटू dx. आता हे सिंपल झालं बिकॉज या इंटिग्रेशन मध्ये काय की प्लस मायनस वगैरे अशी साइन्स आहेत ना, त्यामुळे आपण त्यांना सेपरेट करू शकतो. विच इज इक्वल टू, आता सेपरेट लिहूया इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ 1/6 आपण इंटिग्रेशनच्या हे बाहेर आणू 1/x स्क्वेअर प्लस 1 dx प्लस 2/15 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस 2 dx मायनस 3/10 बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस 3 dx. आता मात्र हे फंक्शन लिनियर आहे का क्वाड्रॅटिक आहे ह्याचा विचार करायचा, तर ह्याला लिनियर सारखं नाही ट्रीट करायचं. दिस इज क्वाड्रॅटिक, एव्हरीवेअर इट इज क्वाड्रॅटिक फंक्शन, त्यामुळे इथे लॉगचे फॉर्म्युले नाही येणार, पण तरी सुद्धा क्वाड्रॅटिकला पण आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत. तुम्हाला आठवत असेल तर 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, दिस इज 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि दिस इज 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. ए आपण ऍडजस्ट करू शकतो, 3 आहे तर त्याचं स्क्वेअर रूट 3 घेऊन त्याला स्क्वेअर म्हणू असतं. त्यामुळे हे सगळे 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि मायनस a स्क्वेअरचे फॉर्म्युले, प्रत्येक इंटिग्रेशनला ते फॉर्म्युले अप्लाय केलेत आणि मागचे कॉन्स्टंट तिथे त्याला दिलेत की तुम्ही आन्सर त्याचं येणार आहे. आता ते फॉर्म्युले आपण अप्लाय करू, त्यासाठी थोडंसं रिअरेंज करूया, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अशा फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया. ते प्लस ए स्क्वेअर 1चा स्क्वेअर काय 1 इथे रूट 2 आणि इथे रूट 3 असं लिहूया. सो विच इज इक्वल टू 1/6 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा फॉर्म्युला लगेच दिसेल, प्लस 2/15 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस रूट 2 स्क्वेअर असं लिहू, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल, मायनस 3/10 इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस रूट 3 स्क्वेअर dx. आता या सगळ्यासाठी फॉर्म्युले माहिती आहेत. 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरचं काय 1/a tan इनवर्स x अपॉन a. सो 1/6 कॉन्स्टंट इंटू 1/a 1/a a किती इथे 1 आहे त्यामुळे 1/1 tan इनवर्स x अपॉन a, x आणि a किती 1 आहे, सो tan इनवर्स x एवढंच येणार, प्लस 2/15 इंटू 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर झालं की लॉगचा फॉर्म्युला येतो ना 1/2a, a is this root 2, 1/2 root 2 1/2a into log of this x minus a means x minus root 2 upon x plus root 2. सो ते फॉर्म्युले इथे यूज करायचे, येते यायचे. आता हे फॉर्म्युले माहिती आहेत तुम्हाला ह्याच्यात, इथे मायनस साईन मायनस 3/10 इंटू टॅन इनवर्सचा फॉर्म्युला 1/a मीन्स 1/√3 टॅन इनवर्स x अपॉन a x अपॉन रूट 3 प्लस c. काही थोडं सिम्प्लिफाय करायचं असेल तर सिम्प्लिफाय करून फायनल आन्सर लिहा. देअरफॉर I इज इक्वल टू 1/6 टॅन इनवर्स x प्लस इथे काय काय कॅन्सल झालं 2 कॅन्सल झालं 1/15 रूट 2 लॉग ऑफ x मायनस रूट 2 अपॉन x प्लस रूट 2 मायनस इथे रूट 3 आणि इथे 3 मीन्स काय रूट 3 इंटू रूट 3, तो एक रूट 3 कॅन्सल झाले. सो रूट 3 न्यूमरेटर मध्ये एक राहिले रूट 3/10 टॅन इनवर्स ऑफ x अपॉन रूट 3 हे सगळ्याला
प्लस सी. सो आयचं हे फायनल आन्सर मिळालं. थोडंसं लेंदी आहे पण कठीण नाही. इंटिग्रेशन बाय पार्ट्स, बरेच जण इंटिग्रेशन बाय पार्ट्स या नावानेच घाबरतात, अरे हे कठीणच असणार आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे, पण तसं काही कठीण नाही आहे. एकदा ABC त्या लिनियर फंक्शनमध्ये म्हणजे लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एकदा ट्रान्सफर केलं की नंतर किती इझी होतं हे तुम्ही बघितलंय. कारण ह्या टाईपचे सगळे फॉर्म्युले नंतर डायरेक्ट अप्लाय करता येतात. काही ठिकाणी तर डायरेक्ट लॉगचा फॉर्म्युला पण अप्लाय करता येतो. सो हे फॉर्म्युले अप्लाय करून तुम्ही सिम्पली त्याचं आन्सर काढू शकता.